आजकाल आपण बघतो, इतका कॉन्टेंट आपण बघतोय सगळेजण, की हाऊ टू स्टार्ट अ डाएट, हाऊ टू गेट ऑन अ हेल्दी इटिंग डाएट, हाऊ टू डिवाइज युअर ओन न्यूट्रिशन प्लॅन, राईट? आपण न्यूट्रिशनिस्ट हायर करतो, त्यांच्यासोबत काम करतो, डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट. कधी कधी बऱ्याच वेळा आपण वी गो थ्रू लॉट ऑफ यूट्यूब स्टफ, गुगल स्टफ, आणि एआयची मदत घेऊन आपण आपल्याला डाएट प्लॅन डिझाईन करतो. सो हाऊ टू स्टार्ट अ डाएट वर इतका कॉन्टेंट तुम्हाला मिळेल, राईट? सो मी थोडा विचार केला की आपण एक हाऊ टू नॉट स्टार्ट अ डाएट वरती एक व्हिडिओ बनवू. कारण बऱ्याच वेळा आपण असं बघतो की लॉट ऑफ पीपल, आय मीन सो मेनी ऑफ माय क्लायंट्स, एक्झिस्टिंग क्लायंट्स, पास्ट क्लायंट्स, मी एक थोडंसं मार्क करतो की ते सस्टेन करू शकत नाहीत बऱ्याच वेळा, राईट? किंवा जनरल लोक पण आपण बघतो, दे वॉन्ट टू गेट ऑन अ हेल्दी इटिंग डाएट, त्यांना ते सस्टेन करायचं असतं. दे वॉन्ट टू गेट हेल्दी अँड स्टे हेल्दी, गेट फिट अँड स्टे फिट ऑन ऑल फ्रंट्स, पण ते मेंटेन होत नाही, राईट? तर ते का असं होतं? का ज्याला आपण म्हणतो की यो डायटिंग जे म्हणतो आपण, म्हणजे काय की तुम्ही डाएट चालू करता, इफ युअर टार्गेट इज फॅट लॉस, यू स्टार्ट अ गुड डाएट, यू स्टार्ट लुझिंग फॅट, यू लूज युअर फॅट, आणि त्यानंतर मग अचानक असं होतं की तुम्ही काहीतरी कारणाने ते डाएट सुटतं, हे होतं, किंवा यू कांट सस्टेन फॉर टू लॉंग, आणि मग यू एंड अप गेनिंग बॅक ऑल द फॅट दॅट यू लॉस्ट, आणि बऱ्याच केसेसमध्ये जास्त बनून जातो फॅट गेन. सो असे काही बेसिक रूल्स आहेत, राईट? की हाऊ टू नॉट स्टार्ट अ डाएट प्लॅन, की हाऊ टू नॉट सेट युअर सेल्फ अप फॉर फेल्युअर. तर त्यासाठी बऱ्याच एक बेसिक गोष्टी आपण, म्हणजे बरेच एक बेसिक आपण ह्याच्या काळजी घेतली पाहिजे. की जसं की आता समजा चालू करतो आपण, तेव्हा खूप रेस्ट्रिक्टिव्ह अप्रोचने आपण चालू नाही करायचं. सो तुम्ही जे रोज खाताय, जे रोज बनवता घरी, तुम्हाला जे आवडतं, चपाती असेल, भात असेल, भाकरी असेल, काही असेल, थोडेफार प्रमाणात चहा वगैरे तुम्हाला आवडत असेल, तर या सगळ्याच गोष्टी आपण अचानक बंद करतो एके दिवशी, आणि वी फील की दिस इज हाऊ आय एम गोइंग टू इट फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. बट दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणजे तुम्ही शॉर्ट टर्मसाठी रेस्ट्रिक्टिव्ह अप्रोच ठीक असतो, की इफ युअर डाएट पर्सनॅलिटी इज अशी आहे तुमची पर्सनॅलिटी, की शॉर्ट टर्म मध्ये समजा मला बाबा एक पहिले 10-15 दिवस काहीतरी एकदम एक्स्ट्रीम करायचंय टू गेट इन टू द ग्रूव्ह, अँड देन आय स्विच बॅक टू लाईफस्टाईल इटिंग, तर इट इज अ गुड आयडिया. बट लॉंग टर्मसाठी इफ यू डिसाईड की मी सगळं सोडून देणार, की आजपर्यंत मी ज्या प्रकारे खात होतो किंवा खात होते, आय एम गोइंग टू गिव्ह अप ऑल ऑफ इट, आणि प्रॉब्ली आय स्टार्ट कम्प्लिटली अफ्रेश, नवीन सगळे फूड ग्रुप्स आणू, कोणतरी सांगते म्हणून ओट्स आणू, सम सुपर फूड, सम सुपर सीड्स, सोडो सायन्स थोडंसं त्यात, की कुठले तरी पावडर्स आणि टर्मरिकच आणू आपण, त्यातलं कर्क्युमिननीच खूप जास्त आपल्याला फायदा होतो. सो अशा चेंजेसनी किंवा अशा अप्रोचने आपण जेव्हा चालू करतो, तेव्हा आपण ते फार काळ करू शकत नाही. कारण विल पॉवर, इट इज सायंटिफिकली प्रोव्हन की विल पॉवर इज समथिंग दॅट विल लास्ट यू ओनली अ सर्टन व्हाईल, प्रॉब्ली मे बी 20-21 days, मंथ, 40 days. सो विल पॉवरचा रोल काय असतो? द रोल ऑफ विल पॉवर इज टू मेक यू स्टे ऑन कोर्स विथ अ बेसिक प्लॅन. तो इटिंग असेल, एक्सरसाइज असेल, काही असेल, आणि हेल्प टेक विल पॉवर्स हेल्प टू क्रिएट अँड बिल्ड हॅबिट्स. कारण इट इज द हॅबिट्स दॅट आर गोइंग टू सर्व यू इन द लॉंग टर्म. रोज उठून तुम्ही सेम विल पॉवर लावू शकत नाही. इट इज सायंटिफिकली अँड प्रॅक्टिकली नॉट पॉसिबल. सो लेट्स गेट दॅट आउट ऑफ द वे. त्यामुळे खूप रेस्ट्रिक्टिव्ह अप्रोचने आपण डाएट चालू केला तर डेफिनेटली यू आर सेटिंग युअर सेल्फ अप फॉर लॉंग टर्म फेल्युअर. तसंच की आपण आजकाल बरेच फॅट डाएट्स बघतो, की जीएम डाएट असेल, किंवा लिक्विड ओनली डाएट असेल, किंवा किटोजेनिक डाएट असेल. तर त्यात आपला एक अँगल काय असतो, की किटोजेनिक म्हणजे सगळे कार्ब्स बंद करून टाकायचे अचानक, म्हणजे कुठलाच मोह नको आपल्याला, राईट? कारण कोणतरी म्हणतं कार्ब्स वाईट आहे. कार्ब्स वाईट आहेत का? नाही आहेत. विल कम टू दॅट लेटर. पण पॉईंट इज की आपण असा कुठल्या तरी अप्रोचने डाएट चालू केलं की जे आपल्या घरातच बेसिकली किंवा आपल्या इकोसिस्टम मध्ये सस्टेन होणं शक्य नाहीये. जसं तुम्ही जर का किटोजेनिक डाएट चालू केलं, आणि त्या ह्याच्यामध्ये समजा की तुमचे कार्ब्स तुम्ही ड्रामॅटिकली कमी करता, आणि फॅट्स हेल्दी सोर्सेस मधून तुम्ही खायला चालू करता. मग बीट लेटस से की चिकन असेल, मटन असेल, पनीर असेल, बेस्ड ऑन युअर इटिंग हॅबिट्स, राईट? सो एकदम एक्स्ट्रीम लो कार्ब डाएट येतो. सो ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय होतात, की आपल्या इकोसिस्टम मध्ये, म्हणजे आपल्या आजकालच्या म्हणजे महाराष्ट्रीयन घरांमध्ये म्हणा, किंवा इव्हन इंडियन हाऊस होल्ड, किंवा तुम्ही इफ यू वर्क ॲट सम IT कंपनी किंवा सम कंपनी की जिथे कॅन्टीन आहे, तिथे किटोजेनिक कल्चरच नाहीये, राईट? सो बेसिकच जो मेनू तिथे बनतो रोज, दॅट इज समथिंग दॅट इज गोइंग टू गो कम्प्लिटली अगेन्स्ट अ किटोजेनिक डाएट. सो तुम्ही सस्टेन करू शकणार का एव्हरी सिंगल डे? आर यू गॉन बी एबल टू वेकअप अँड मेक युअर ओन मील्स? इफ यू कॅन, आणि इफ यू लव्ह किटोजेनिक डाएट,
तर येस, गो फॉर इट. पॉईंट इज की तुम्ही आयडेंटिफाय करा हे आपल्याला प्रॅक्टिकली शक्य आहे का सुरू करायच्या आधी, राईट? ठीक आहे, तुम्ही 10 दिवसांसाठी ठरवलं की मला, लाईक आय सेड, की तुमची डाएट पर्सनॅलिटी अशी आहे की तुम्हाला पहिल्या 8 ते 10 दिवसांमध्ये समजा स्वतःला एक शॉक द्यायचा आहे टू गेट इन टू द ग्रूव्ह. त्यावेळेस तुम्ही रेस्ट्रिक्टिव्ह अप्रोच जरूर ठेवा, पण लॉंग टर्मचा प्लॅन जर का तुम्ही असा केला, सेम इंटरमिटंट फास्टिंगला पण आहे, राईट? मी आता जरा वेगळ्या ट्रॅकवर बोलतोय परत. इंटरमिटंट फास्टिंग वाईट आहे का? डेफिनेटली नाही, इट इज डॅम गुड. पण आय एम सेइंग की यू नीड टू फाइंड बॅलन्स. सो ॲट द प्रिटेक्स्ट ऑफ फास्टिंग, आज बरेच लोक काय म्हणतात की वी शुड स्टार्ट आवर फर्स्ट मील प्रॉब्ली ॲट 10 in the morning आणि इट आवर लास्ट मील ॲट 6-7. आता ह्यात प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा तुम्ही असं काहीतरी एक फ्रेमवर्क किंवा अशी एक ब्ल्यूप्रिंट स्वतःसाठी तयार करता, सो आपण बऱ्याच वेळा मग स्वतःला रेस्ट्रिक्ट करतो की 6 ते 7 वाजताच मला डिनर उरकायचंय. सो सगळी सोशल लाईफची तुमच्या वाट लागते त्या ह्याच्यामध्ये. मग एक पॉईंट असा येतो की परत तुम्ही सगळं सोडून देता. आणि मग ह्यात झालेलं कसं असतं की सबकॉन्शियसली, बिकॉज मोस्ट ऑफ वॉट युअर बॉडी इज सबकॉन्शियस, सबकॉन्शियसली काही गोष्टी बॉडीत बिल्टअप झालेल्या असतात, राईट? सो रेस्ट्रिक्टिव्ह खूप काहीतरी केलं आपण किंवा खूप टोकाचं केलं की तुम्ही समजा 1.5 महिना 2 महिने रोज इंटरमिटंट फास्ट करताय, की पहिलं मील यू स्टार्ट ॲट 10 AM अँड यू टेक युअर लास्ट मील ॲट 6 PM आणि मग यू फास्ट फॉर द 16-18 hours, असं जर का तुम्ही प्रोलॉंग पिरियड करायला लागला तर युअर बॉडी सबकॉन्शियसली वर्क्स ऑन सिग्नल्स, ट्रस्ट मी. तर असे सिग्नल्स बॉडीत क्रिएट व्हायला लागतात की मग जेव्हा तुम्ही सोडता तेव्हा तुम्ही तो ऑल ऑर नथिंग अप्रोचने सोडता. मग ज्या दिवशी तुम्ही 7, 8, 9, 10ला जेवण चालू करता तेव्हा मग तुम्ही सगळं सोडून देता, परत मग अनहेल्दी इटिंग बेटर. मग अशा केसमध्ये अगेन, हाऊ टू नॉट स्टार्ट अ डाएट, की अशा काहीतरी अप्रोचने चालू करण्यापेक्षा स्टार्ट विथ अ बॅलन्स्ड अप्रोच, की मला जमेल तेव्हा मी इंटरमिटंट फास्ट करेन. की प्रॉब्ली यू नो, इफ यू रिअलाइज वन डे की ठीक आहे आज मी 6-7ला डिनर करून सगळं शक्य आहे, माय सोशल लाईफ, माय वर्क लाईफ, माय पर्सनल लाईफ, एव्हरीथिंग इज अलाउइंग मी टू डू दॅट इझिली, त्या दिवशी तुम्ही आहे करा फक्त, राईट? इतर दिवशी डोंट रेस्ट्रिक्ट युअर सेल्फ विथ सच रूल्स की ह्या इतक्या वाजताच डिनर केलं पाहिजे. कारण अगेन ऑन द फ्लिप साईड, व्हॉट यू ईट इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हेन यू ईट. ऑफकोर्स व्हेन यू ईट इज इम्पॉर्टंट. मी असं नाही म्हणते की तुम्ही रोज रात्री 12ला जेवा आणि लगेच 12:15 वाजता झोपा, राईट? दॅट्स नॉट अ गुड आयडिया. पण पॉईंट इज की आपल्या लाईफस्टाईलनुसार तुम्ही ते डिझाईन करा. फ्लिप साईड, की इफ देअर समवन हू हॅज अ नाईट शिफ्ट, की त्यांचं कामच नाईट शिफ्ट आहे, राईट? सो दे हॅव टू डिझाईन देअर होल इटिंग प्लॅन अराउंड दॅट नाईट शिफ्ट, राईट? त्यांना आपण असं म्हणू शकत नाही की तुम्ही 6लाच डिनर उरका, सकाळी 10लाच खायला चालू करा, बिकॉज नाईट शिफ्ट असेल तर दे आर गोइंग टू स्लीप ऑलमोस्ट ऑल ऑफ द डे, राईट? आणि त्यांचं ते काम आहे. सो आय कांट आस्क देम, यु नो, इफ सच अ क्लायंट कम्स टू मी, आय कांट आस्क देम की तुम्ही ठीक आहे आता तुम्ही मग जॉबच सोडून द्या, असं होणारच नाही. तुम्हाला 10लाच जेवायला लागेल, 6लाच बंद करायला लागेल, हेच खायला लागेल, तेच डझन वर्क दॅट वे. सो अगेन, दॅट्स नॉट हाऊ यू शुड स्टार्ट युअर ओन डाएट. एक दुसरा एक जनरल आपण अप्रोच बघतो की डायटिंग नॉर्मली चालू करतात लोक कशासाठी, तर फॅट लॉससाठी, विच इज आय मीन अंडरस्टँडेबल, राईट? बऱ्याच जणांचा गोल फॅट लॉस असतो. मसल गेनवाले क्लायंट्स खूप कमी येतात, किंवा मेंटेनन्सवाले पण क्लायंट्स खूप कमी येतात. आता फॅट लॉसमध्ये बऱ्याच वेळा पीपल आर, म्हणजे वन्स दे गेट इनटू दॅट ग्रूव्ह, त्या क्रेझी अबाउट कॅलरीज. त्यांना एक काहीतरी मिसकन्सेप्शन असतं की जेवढा जास्त डेफिसिट टाकू, जेवढे कमी कॅलरीज, तेवढा पटकन फॅट लॉस होईल. ऑफकोर्स इट वर्क्स टू अ सर्टन डिग्री. Deficit of 200 calories is not going to get you the kind of fat loss that a deficit of 400 calories will get you. But point is, 400 to 500 calories is normal. You know, if you want to lose fat at a quicker rate, तर 400-500 is okay. तुम्ही BMR च्या खाली खायला लागला, जसं if there is a woman whose BMR is let's say 1300 calories, and if she goes on a 800 calories wala diet plan, you know, which has been specified by someone on the internet, it is going to be extremely harmful in the long run. And again, when she gets out of it, you know, that all or nothing mentality gets triggered. कारण लॉंग टर्म कॅलरिक डेफिसिट्स, लॉंग टर्म तुम्हाला काय खायला मिळत नाही, त्यामुळे असे सिग्नल्स झालेत बॉडीत की जेव्हा आता मिळते तेव्हा भरपूर खाऊन घ्या. आणि यु नो की भरपूर तर खाऊनच घ्या, आणि all of that gets stored in your body because now the body feels that it might have to encounter a phase जिथे your body might have to face a situation where it's gonna get only 800 calories probably. असे सिग्नल्स क्रिएट होऊन असा लिटरली आपण असं म्हणू, फॉर द लॅक ऑफ अ बेटर टर्म, असा डेटा स्टोअर केला जातो आपल्या बॉडीमध्ये. अँड देन यु नो की लॉंग टर्म मध्ये तुम्ही परत यू स्टार्ट गेनिंग बाय वॉट ऑल इज लॉस्ट. सो इट्स अ बॅड आयडिया टू स्टार्ट विथ ह्यूज कॅलरिक डेफिसिट्स. तसंच यु नो की डिमोनायझिंग फूड ग्रुप्स, की बऱ्याच वेळा आपण असं बघतो की हे तर खूप कॉमन आहे की लोक बटाटे असतील
किंवा भात असेल किंवा चपात्या असतील किंवा इव्हन ब्रेड असेल, प्लेन ब्रेड, सगळंच बंद करतात. इव्हन शुगर. ठीक आहे, म्हणजे आय ॲब्सोल्युटली नो हाऊ डॅमेजिंग शुगर कॅन बी, राईट? बट अगेन द प्रॉब्लेम इज नॉट द सबस्टन्स, द प्रॉब्लेम इज द युजर. ह्या गोष्टी म्हणजे ह्याच्यावरती मी फर्मली बिलीव्ह करतो, राईट? की आता माझ्यासारखा माणूस आहे की समजा आय नो की माझा डेली शुगर कॅप इज 25 ग्रॅम्स अँड शुगर जॅगरी हानी सगळं सेमच आहे. देर इज नो डिफरन्स. ॲट द प्रिटेक्स्ट ऑफ इटिंग जॅगरी, इफ यू आर if you are going overboard, it's going to be just as harmful as eating sugar. तर मग शुगर असेल, गूळ असेल किंवा मध असेल, जे काय असेल, त्याला एक लिमिट आहे. त्या लिमिटमध्ये डेफिनेटली तुम्ही खाऊ शकता आणि यू कॅन स्टे फिट अँड हेल्दी ऑल युअर लाईफ. इट इज नॉट गोइंग टू बी द कॉज फॉर डायबिटीज ऑर एनिथिंग. एक दुसरं मिसकॉन्सेप्शन आहे. त्यामुळे बरेच लोक चालू करताना ठीक आहे मी 0 शुगरच करून टाकेन, मी काहीच गूळ पण खाणार नाही, काहीच खाणार नाही. अगेन ह्याने तोच प्रॉब्लेम होतो की यू कांट सस्टेन दॅट फॉर अ लॉंग टाइम अँड वेन यू कम आउट ऑफ इट वाट लागून जाते सगळी. त्यापेक्षा माय पॉईंट इज की कीप इट सिम्पल, कीप इट बॅलन्स्ड, की रोज 20-30 ग्रॅम शुगर ठेवा. जसं मी बऱ्याच क्लायंट्सला, म्हणजे माझा पहिला प्रश्न असतो की अशा मला काही गोष्टी सांगा ज्या तुम्हाला खूप जास्त आवडतात खायला, आणि मी त्या मुद्दाम इन्क्लूड करतो. सो तुम्हाला एक चहा आवडत असेल समजा, तर डेफिनेटली आपण रोज 2 कप चहा विथ शुगर ठेवू शकतो, राईट? तसंच की आपण जे आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की बटाटा असेल, भात असेल किंवा अशा गोष्टी असतील काय, ह्या बंद करायची गरज आहे का? तर डेफिनेटली नाही. आता बटाट्याचा एक्झाम्पल घेतला आपण समजा, किंवा भाताचा एक्झाम्पल घेतलं, तर बटाट्यामध्ये 100 ग्रॅम्स बटाटा किंवा 200 ग्रॅम्स बटाटा घेऊन कुक केलेली आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल किंवा जनरल इंडियन स्टाईलची बटाट्याची जी भाजी असते ती खूप हेल्दी आहे. ट्रस्ट मी की बऱ्याच ॲथलीट्सला आपण रताळी आणि बटाटे हे कार्ब लोडिंगसाठी वापरतो, किंवा राईस पण कार्ब लोडिंगसाठी वापरतो, स्ट्रक्चर करतो मील प्लॅन्स. आता माझा रिसेंटली एक क्लायंट इज गोइंग फॉर हिज नॅशनल ट्रायल्स, तर आम्ही त्याचे 3 दिवस आधी कसे प्लॅन करायचे की जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स सुधरेल, त्यासाठी त्याला राईस बटाटे हे इन्क्लूड केले. इतके हेल्दी आहेत राईस आणि बटाटे, राईट? अनहेल्दी कधी होतात? जेव्हा आपण त्यांना अल्ट्रा प्रोसेस करतो. अल्ट्रा प्रोसेस म्हणजे काय, की तुम्ही बटाट्याची सुकी भाजी करायची ऐवजी जर त्याचे फ्रेंच फ्राईज बनवले, ऑफकोर्स इट इज गोइंग टू बी अनहेल्दी, राईट? सो इट इज नॉट द कोर फूड ग्रुप दॅट इज द प्रॉब्लेम. इट इज द वे यू प्रोसेस्ड इट अँड व्हॉट यू मेड आउट ऑफ इट इज द प्रॉब्लेम. सो ह्या गोष्टी आयडेंटिफाय केल्या पाहिजे. म्हणजे उगाच ब्लाइंडली बटाटा बंद, भात बंद, चपाती बंद, भाकरी बंद, व्हाईट ब्रेड बंद, का तर ब्राऊन ब्रेड जास्त हेल्दी आहे, ही सगळी मिसकन्सेप्शन आहेत. ट्रस्ट मी, एवढ्या कॉम्प्लेक्सिटीची आपल्याला गरज नसते. युअर डाएट प्लॅन हॅज टू बी सिम्पल. इट्स ऑल इन द सिम्प्लिसिटीज. तुम्ही जेवढा सिम्पल ठेवाल तेवढा तो सस्टेन होईल. जेवढा तुमचा कन्व्हिनियन्स पण त्याच्यामध्ये इन्क्लूड कराल तेवढा तो सस्टेन होईल. म्हणजे कन्व्हिनियन्स कुठे येतो, तर समजा मी जर का माझ्या एखाद्या क्लायंटला सांगितलं की रोज बॉस तुला ओट्सच खायला लागणार आहेत ब्रेकफास्टला अननेसेसरीली, आणि जर इफ दे स्टे ॲट अ प्लेस की जिथून त्यांना ओट्स आणण्यासाठी प्रॉब्ली समजा की 7 ते 8 किलोमीटर जायला लागत असेल, किंवा मी त्यांना अननेसेसरीली सांगितलं की देर इज अ न्यू सुपर फ्रूट, देर इज अ न्यू सुपर फूड, देर इज अ न्यू सुपर सीड, की जी तुम्हाला जाऊन रोजची रोज आणली पाहिजे आणि फ्रेश खाल्ली पाहिजे, त्यासाठी त्यांना जर का 7, 8, 10 किलोमीटर रोज जायला लागत असेल, तर इज दॅट गोइंग टू बी फिजिबल आणि इज दॅट प्रॅक्टिकल? It will be stupid of me if I suggest them something like that. And there is no superfood and there is no villain food on the planet. Everything that is naturally occurring is good and healthy, right? The food is food. There's nothing called superfood. तर तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार जर का आपण तो डिझाईन केला डाएट प्लॅन, तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार जर का आपण कुठल्या भाज्या घरी बनतात रोज, कुठली फळं आवडतात, कुठली असतात, हे सगळं जर आपण इन्क्लूड केलं तर तो डेफिनेटली सस्टेन होणार. आणि चांगला डाएट प्लॅन असाच असतो, ट्रस्ट मी. त्याला तुम्हाला काही बंद करायला लागत नाही. इट इज ऑलवेज, म्हणजे मी प्रत्येक माझ्या इंस्टाग्राम असेल कुठल्याही व्हिडिओमध्ये सांगत आलोय, माझ्या आर्टिकल्समध्ये लिहित आलोय की इट इज ऑलवेज अबाउट फाईन ट्युनिंग व्हॉट यू लव्ह टू इट आणि व्हॉट यू ऑलरेडी इट. इट इज नॉट अबाउट चेंजिंग एनिथिंग ड्रॅमॅटिकली. ते ड्रॅमॅटिक चेंजेस कोणाच्या बाबतीत करायला लागतात आपल्याला, तर प्रोफेशनल स्पोर्ट्स पर्सन्स किंवा प्रोफेशनल ॲक्टर्स, मॉडेल्स, सुपर मॉडेल्स, की हू गेट पेड फॉर हाऊ दे लुक किंवा हाऊ दे परफॉर्म, राईट? सो सिन्स इट इज देअर प्रोफेशन आणि सिन्स दे आर गोइंग टू गेट पेड फॉर ऑल ऑफ दॅट, त्यांच्यासाठी ते वर्थ त्यांना ते करायलाच लागतं. देर इज नो डाऊट अबाउट इट. जसं आपण सगळ्यांना फेमस स्टोरीज आपण आता रिसेंटली पण बघतोय, पण एक फेमस सगळ्यांना माहिती असलेली स्टोरी म्हणजे आमिर खान, की दंगलसाठी आमिर खाननी 3 महिने जे डाएट केलं होतं दॅट वॉज क्रेझी. त्यांच्या डायटिशियनचं बुक आहे, जर तुम्हाला चान्स कधी मिळाला तर ते वाचा. त्या डायटिशियननी पण त्या बुकमध्ये हेच, इनफॅक्ट द होल समरी ऑफ द बुक एक 2-3 वाक्यात सांगायची झाली तर, की हाऊ आमिर खान डिड इट 3 महिन्यात, दॅट इनक्रेडिबल ट्रान्सफॉर्मेशन.
वी अचिव्ड, व्हॉट हिज न्यूट्रिशन प्लॅन लुक लाईक. पण जनरल माणसाने काय करावं आणि काय करू नये असं ते बुक आहे. खूप छान आहे. निखिल धुरंधर नाव आहे त्यांचं. सो जरूर म्हणजे आय एम कोटिंग हिम हिअर, जरूर ते बुक वाचा. सो त्यातनं तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही प्रोफेशनल जर का असाल तर ऑफकोर्स ते 3 महिने आमिर खानने जे केलं दॅट वॉज ड्रॅमॅटिक. सगळंच बंद, सगळंच मेजर्ड, 1 ग्रॅम ऑफ फूड दॅट ही इट वॉज मेजर्ड, वॉज कुक्ड अँड प्रोसेस द राईट वे. आपल्यासारख्या सामान्य माणसाला गरज आहे का त्याची? तर डेफिनेटली नाही. पण काय होतं की बऱ्याच वेळा आपण अशी स्टोरी नुसती म्हणजे असे अनेक्डोट्स आपण फक्त उचलतो इंटरनेटवरनं, राईट. आपण नुसती स्टोरी अशी अर्धवट बघतो की आमिर खानने 3 महिने हे सोडलं होतं, किंवा बाबा आता रिसेंटली कार्तिक आर्यन जो ऍक्टर आहे, ही शेअर्ड हिज ओन स्टोरी आणि ही सेड की हाऊ सर्टन इटिंग अप्रोच हेल्प हिम. बऱ्याच वेळा आपण आज मिसइन्फॉर्मेशन बघत असतो इंटरनेटवर. हे आपण तेवढंच उचलतो आणि काहीतरी तेच चालू करतो. त्याची डेफिनेटली गरज नसते आपल्याला. लॉंग टर्म मध्ये तुम्ही जे आज खाताय, जे खात आलाय, जे तुमच्या पिढ्यानपिढ्या खात आल्यात, लोकली जे अवेलेबल आहे त्याच्या अराउंडच तुमचा डाएट प्लॅन आणि न्यूट्रिशन प्लॅन डिझाईन पाहिजे. अजून एखादा मुद्दा जर का म्हणजे अजून एक मुद्दा ह्यात बोलायचा म्हणजे सुडो सायन्स. बऱ्याच वेळा आपण बघतो की काहीतरी एक सायंटिफिक रिसर्च येतो कुठला तरी की जो कम्प्लिटली मिसलिडिंग आणि अननेसेसरी असतो, की कुठली तरी एक अननेसेसरी कॉम्प्लेक्सिटी असते. की जसं की मध्ये आपण समजा बघितलं की कुठली तरी एक सीड खाल्ली आपण, किंवा कुठलं तरी अश्वगंधा किंवा गोक्षुरा रोज जर का आपण खाल्लं सप्लिमेंट म्हणून, तर इट इज गोइंग टू हेल्प यू. आणि मग ते तुम्ही चालू करा, ते खावा, किंवा काहीतरी कुठला तरी डिटॉक्स ज्यूस, दॅट इज अन एंटायरली डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. लिक्विड डाएट, डिटॉक्स ज्युसेस, ते चालू करा, त्याने काहीतरी मॅजिकली तुम्ही डिटॉक्स हॉल, पटकन फॅट लॉस व्हायला लागेल, फॅट विल मेल्ट अँड ब्ला ब्ला ब्ला. देर इज नो मॅजिक ऑन द प्लॅनेट, राईट. आणि खूप सुडो सायन्स म्हणजे येस, एक प्राईम एक्झाम्पल त्याचं म्हणजे मध्ये एक असं हे आलं होतं की आयर्न ॲब्सॉर्प्शन इनहिबिट करतं कॅल्शियम. ॲग्रीड, राईट. की कॅल्शियम सोबत तुम्ही आयर्न खाऊ नये, अदरवाईज आयर्नचं ॲब्सॉर्प्शन नीट होत नाही. त्यामुळे पालक पनीरचं रॉंग कॉम्बिनेशन असं आलेलं. पण ज्यांना सिव्हिअर आयर्न प्रॉब्लेम आहे, म्हणजे आयर्न ॲब्सॉर्प्शन जेनेटिकलीच होत नाहीये, त्यांच्या केसमध्ये मे बी 1-2% फरक पडत असेल ॲब्सॉर्प्शनमध्ये, पण जनरल माणसामध्ये अशा छोट्या गोष्टींनी काही फरक पडत नाही. सो rather than believing in this pseudo science and designing a diet plan that is too complex to follow, I am saying again, keep it simple, कारण it's all in the simplicities. आपल्याला आहे ना निसर्गाचे नियम फक्त थोडे काय बेसिक आहेत ते पाळायचे, राईट. जे नॅचरली अकरिंग आहे जास्तीत जास्त ते खायचं. 80% ऑफ वॉट यू ईट शुड बी प्रोटीन रिच, फायबर रिच, नॅचरली अकरिंग. जसं चपाती आहे, भाकरी आहे, भात आहे, जे आपण खात आलोय तेच खायचंय. 20% कॅन बी कम्फर्ट फूड. आपल्या केसमध्ये झालं उलट, आपण भात घेतो त्याची मलाई बिर्याणी बनवतो, राईट. आपण चपातीचा किंवा कुठला तरी आटा घेऊ, त्याचे भरपूर स्टफ्ड, भरपूर बटर आणि वापरलेले पराठे खाऊ. आणि समजा आपण भाजी कुठली कुक करतो त्याला, किंवा चिकन मटन कुक करतो, एग्स कुक करतो, पनीर कुक करतो, त्याला भरपूर ऑइल वापरू आपण. काहीतरी मिसकन्सेप्शन आहे की ऑइलमुळे टेस्ट येते. ऑइलमुळे टेस्ट येत नाही. आणि इट इज दिस वे ऑफ कुकिंग अँड प्रोसेसिंग दॅट कॉजेस ऑल द प्रॉब्लेम्स. आणि आपल्याला हेच अवॉइड करायचंय आपल्या ह्याच्यामध्ये, राईट. आपल्याला बेसिक म्हणजे जेव्हा डाएट प्लॅन आपण बनवू किंवा चालू करू तेव्हा ह्या बेसिक गोष्टींचीच काळजी घ्यायची. ज्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याचीच काळजी घ्यायची. अननेसेसरी कॉम्प्लेक्सिटीज ऍड करायचे नाही किंवा अननेसेसरी रेस्ट्रिक्शन्स स्वतःवरही टाकायचे नाही, राईट. एक बेसिक रूल तुम्हाला मी सांगतो बिफोर आय एंड दिस व्हिडिओ, की 80-20 रूल मी त्याला म्हणतो. काय आय कीप टेलिंग ऑल ऑफ माय क्लायंट्स की आपल्यासारख्या नॉर्मल लोकांना ज्यांना चांगली फिजिकल हेल्थ, चांगली मेंटल हेल्थ, चांगला फिटनेस, एक थोडा ॲथलेटिसिझम, थोडी एजिलिटी, स्टॅबिलिटी, मोबिलिटी, स्ट्रेंथ, ह्या गोष्टी ज्यांना पाहिजेत त्यांच्यासाठी 80-20 रूल वर्क्स द बेस्ट. म्हणजे 80% यू ईट क्लीन, हेल्दी, मिनिमली प्रोसेस्ड, चांगलं कुक केलेलं, सात्विक, छान. 20% कॅन बी कम्फर्ट फूड. मग तुम्हाला काय आवडत असेल समजा तुमचं डेली कॅलरी अलाउन्स इज 2000, मंथली कॅलरी किती झाला तर 60,000, त्यातल्या 20% किती तर 12,000 कॅलरीज यू कॅन ईट थ्रू कम्फर्ट फूड. आता 12,000 कॅलरीज सारखं एक ट्रीट मील आपण पकडलं तर दॅट शुड बी अराउंड 1,500 ते 2,000 कॅलरीज, राईट. सो दर महिन्यात तुम्ही आडवे तिडवे जे आपण ट्रीट मील्स म्हणतो ना, म्हणजे जसं हवं तेवढं खाल्लं मी, माझ्या आवडीची गोष्ट, तशी तुम्ही 6 ते 7 मील्स करून सुद्धा चांगलं फिट राहू शकता. 6 ते 7 मील्स म्हणजे ऑलमोस्ट 2 मील्स एव्हरी वीक. आता 2 मील्स एव्हरी वीक जर तुम्ही काहीही खाऊन आयुष्यभर फिट राहू शकत असाल, इट्स अ गुड आयडिया. मग यू चूज की तुम्हाला तुमचे 20% कसे वापरायचे. काही जण म्हणतात की आय वॉन्ट टू यूज दोज 20% एव्हरी डे. त्यांच्या केसमध्ये काय 2,000 कॅलरीज आहेत समजा, 20% इज 400 कॅलरीज. मग 400 कॅलरीज कम्फर्ट फूड.
कॅन बी 2 पेस्ट्रीज, कॅन बी 2 स्कूप्स ऑफ आईस्क्रीम, कॅन बी 2 वाट्या खीर, काही असेल, राईट. सो पॉइंट इज की काही बंद न करता, काही रेस्ट्रिक्शन अननेसेसरी न टाकता, मिथ्स फॉलो म्हणजे मिथ्समध्ये आपण न पडता आपण जर आपला डाएट प्लॅन डिझाईन केला तर तो सस्टेन होतो. सो कमिंग बॅक टू द ओरिजिनल क्वेश्चन, हाऊ टू नॉट स्टार्ट अ डाएट. तर काही ड्रॅमॅटिक ड्रास्टिक चालू करू नका, काही स्वतःला त्रास होईल, मानसिक त्रास होईल असं चालू करू नका. जे आपण आतापर्यंत करत आलोय तेच करायचंय. कीप इट सिम्पल. थोडं फाईन ट्युनिंग आहे, विच इज वाय आय एम हिअर, राईट. डाएट प्लॅन, डाएटचा अर्थ काय शेवटी, की डाएट इज व्हॉट यू ईट, राईट. आता what we need to do is we need to make sure ki what you eat gets you all the nutrition you need, right? So that is my job. आता हे सगळं न्यूट्रिशन फॉर्च्युनेटली आपल्या सगळ्या लाडक्या पदार्थांमधून आपल्याला मिळत असतं. चपाती, भाकरी, भात, चिकन, पनीर, अंडी, टोफू, सोय चंक्स, डाळी, राजमा झाले, छोले झाले, ब्रेड झाला इवन, राईट. प्रॉब्लेम कुठे आहे की तुम्ही ते प्रोसेस कसं करता. भाताची रोज बिर्याणी करून खाल्ली, ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे, राईट. बटाट्याचा फिंगर चिप्स किंवा बटाटे वडा केला, ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे. चपातीचे रोज तुम्ही स्टफ पराठे करून खायला लागला भरपूर तेल आणि बटर लावून, ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे. चिकन कुक करताना, मटन कुक करताना खूप जास्त ऑइल, खूप जास्त बटर किंवा घी वापरलं, ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे. त्यात खूप जास्त शुगर मिक्स केली, जसं बटर चिकन, चिकनचं बटर चिकन बनवलं, ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे. सो ह्या गोष्टी आपल्याला टाळायचं. ना की मी चिकनच बंद करीन, मी व्हेजच डाएट करीन, किंवा मी चपाती भाकरी भातच बंद करीन, किंवा मी किटोजेनिकच करीन. दॅट इज नॉट द राईट अप्रोच. ह्या व्हिडिओवरती काही तुम्हाला जरी अडचणी किंवा काही डाऊट्स असतील, डेफिनेटली फील फ्री टू DM मी. माझा व्हॉट्सअप नंबर इथे मी आता खाली जस्ट हे केलेला आहे लिस्ट. तो चेक करा, मला कधीही व्हॉट्सअप करा, इंस्टाग्रामवरती मला DM करा आणि आय रिवर्ट. थँक्यू सो मच.